ദശകം 78 ദ്വാരകാവാസവും രുക്മിണീ സന്ദേശപ്രാപ്തിയും. ത്രിദിവവർദ്ധകി വർദ്ധിത കൗശലം ത്രിദശ ദത്ത സമസ്ത വിഭൂതിമത് ജലദ്ധിമദ്യഗതം ത്വമഭൂഷയോ നവപുരം വപുരഞ്ജിതരോചിഷാം ദദുശിരേവ ദഭൂപൃതിരേവ തേ ഹലഭൃതേ തനയാം വിദിശാസനാത് महितमुत्सवकोशमभूपुषः समुदितैर्मुदितैः सह यादवैः अद विदर्भसुधां खलु रुक्मिणीं प्रणयिनीं त्वयि देव सहोदरः स्वयमदित्सदचेदि महीभुजे स्वदमसा तमसाधुमपाश्रयन् चिरधृतप्रणया त्वयि बालिका सपदि काङ्क्षितभङ्गसमाकुलां तव निवेदयितुं द्विजमादिशत् स्वगदनं कनदङ्गविनिर्मितं द्विजसुतोऽपि चतुर्णमुपाययौ तव पुरं हि दुराशदुरासदं मुदमवाप च सादरपूजितः स भवदा भवतापहृता स्वयं स च भवन्तमवोचद कुण्डीने नृपसुधा खलु राजति रुक्मिणी त्वयि समुत्सुकया निजधीरतारहितया हि तया प्रहितोऽस्म्यहं तव कृतास्मि पुरैव गुणैरहं हरदि मां किल चेदि नृपोऽधुना अयि कृपालय पालय मामिति प्रजगदे जगदेकपदे तया अशरणां यदि मा त्वमुपेक्षसे सपदि जीवितमेव जहाम्यकम् इति गिरासुदनोरदनोदृशं सुहृदयं हृदयं तव कातरम् अकथयस्त्वमधैनमये सखे तदधिगा मम मन्मदवेदनां नृपसमक्षुमपेत्य धराम्यहं तदयितां दयितामसि ते क्षणां प्रमुदितेन च तेन समं तदा रथगदो कलकुकुण्डिनमेयिवान् गुरुमरुत्पुरनायक मे भवान् वितनुतां तनुतां निखिलापदां सर्वत्र गोविन्द नाम सङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द नारायण अखिल गुरो भगवन् नमस्ते।